गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा रविवार. माझी दिसत नाही का? तर बघा आज रविवार आहे. तर सकाळचे वाजलेले 8:45. आज सगळं हळूहळू आवरते आणि मी बनवते नाश्ता. सासूबाई वाट बघतायत कधी नाश्ता येतो ते. तर चला मी आज नाश्त्याला धपाटे बनवणार. रोज भाजी पोळी कंटाळा आलाय सकाळ सकाळ. म्हटलं आज चला धपाटे बनवूया चांगले. तर बघा हे मी पाणी भरत होते आणि माझ्या लक्षातच नाही. तरी बघा डबल कामं पडलीत मला. पाणी सांडलं खाली, ते पुसावं लागतं. आणि इकडे हे पहा धपाट्याचं पीठ तिंबून ठेवलेलं आहे. तर 2 मिनटं झाकून ठेवते. हे बघा झाकून ठेवते पीठ, मग करते धपाटे. तोपर्यंत इकडचं वाढीव काम आहे माझं, ते पुसून घेते सगळं. हे बघा हे पुसून घेतलं सगळं मी. एकीकडे बघितलं की एकीकडे होते अंधार, त्याच्यामुळे ना सगळीकडे लक्ष द्यावं लागतं. तर चला असो, झालंय आता पुसून. हे पहा इकडे केलेले आहेत धपाटे. हां हो 9 वाजले. ते काय धपाटे बनवते नाश्त्याला. मिस्टरांनी आणलेलं आहे बघा गोविंद दही, त्यासोबत खायला. हे बघा इकडं गोविंद दही यांनी आणलेलं आहे. आणि हे पहा इकडे सासूबाईंनी देते धपाटे. आता हे इकडं टाकते. तर टाकते धपाटे असे बनवायचे. म्हणजे रोज कधी थालीपीठ बनवते, नेहमी थालीपीठ होतात. म्हणलं आज चला धपाटे करूया. हे बघा गोविंदचं घट्ट दही. नाही दरा उठा, आमची लगे हवा जाती फुसदिशी. उशीर झाला की फुसदिशी हवा जाते आमच्या सासूबाईंच्या अंगातली. चला हे बघा इकडे पास झालेले धपाटे. नाही आता खातो ना आपण. तर चला या नाश्ता करायला, धपाटे खायला. पाठीवर नाही, पाठीवरचे धपाटे वेगळे असतात, हे धपाटे नाश्त्याचे. चला या नाश्ता करायला. हे बघा तयार झाले. तर आम्हाला जायचे बाहेर. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला हे पण तयार झाले, मी पण तयार झाले. मला तेच होतं बरं का, काय झालं? जे 10-12 करतं ना ते वर्ष श्राद्ध करत नसतं. हो का? मी सकाळी ते म्हणणार होतो सुनीताला, असं असतं का? असतं. हे मी ऐकलेलं आहे. आता माझ्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे ना, तर ऐन दिवाळीमध्ये येणार आहे. तर त्याबद्दल चाललेले बघा फोनाफोनी. वर्ष श्राद्ध करायचं आहे. तर तिघी बहिणी म्हणून करणार आहे. तर ते चालले आता. आणि आम्ही कुठं निघालो आहेत हे व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत, तुम्हाला समजेल. चला तर मग मावशीबाई आलेल्या आहेत सासूबाईंना सांभाळणाऱ्या. आता सकाळी 11:30 वाजलेले आहेत. तर बघा निघतोय आता बाहेर. पहिला विरांशकडे जातो. विरांशने काल कपडे घेतले दिवाळीसाठी, तर ते बघून येतो. बघा आता. तर बघा आता निघाले मी. यांना घाई इतकी, त्यांना म्हटलं जा तुम्ही पुढे, मी येतेच मागे. हे पहा आम्ही निघालो दोघं पण. आणि वाजलेले आता 11:30. ऊन आहे बघा. आता ऑक्टोबर हीट असल्यामुळे आहे भरपूर. आणि काय झालंय सासूबाईंना आता दिवाळीसाठी साडी काय घेणं शक्य, म्हणजे ते नेसणार नाहीत, त्याच्यामुळे त्यांना घ्यायचे 2 गाऊन पदकर असे घेता येईल. साडी घेतले तर काय ते त्यांना पेलणार नाही. त्यामुळे आम्ही आता काय ठरवलंय, मागच्या वर्षीपासूनच त्यांना
साडीच्या ऐवजी गाऊनच घेतो, ते उपयोगी पडतात त्यांना. तर चला निघालोत आता. ह्यांचं काय काय कामं उरकून तसंच मग सासूबाईने घेतो आम्ही गाऊन. आज विरांशकडे आता जाणार होतो, पण विरांश गेलेला आहे बालगीत काय ते त्याचा क्लास आहे बालगीतचा. पान आणायला गेले थांबून गाडी. काय नडलंय का आता. चला निघालो कंटिन्यू. मग काय पान घेत काय नडलं होतं का पान घ्यायचं. त्या दिवशी पान खाल्ल्यानंतर त्रास झाला म्हटले. त्या दिवशी काय म्हणले मला, पान खाल्ल्यानंतर त्रास झाला मला. भरपूर जेवण जेवलं की मग पान खायला चांगलं असतं. रस्त्याने आता ना आज रविवार असल्यामुळे ना गर्दी आहे सगळीकडे. आता ट्रॅफिक जाम. आता हा एवढ्या स्पेसला गर्दी नाही एवढी. आता पुढे बघा सिग्नलला दिवाळी आली. 15-20 दिवसावर आली. 20 दिवस पण नाही, 15 दिवसच ना हो. 20 तारखेपासून तर 17 तारखेपासून तर दिवाळी चालू आहे. 17-18 धनत्रयोदशी एकादशीपासून चालू होती दिवाळी. चला ह्यांचा ना शर्ट काय यांचं काय तर काम आहे. तर पिनाक कॉफी, कुठलं नाव आहे यांचं, पिनाक कॉफियर्स. वरती आहे का बघा त्यांचं, बंद आहे ना हे इथं. सरळ चला चला. यांचं काही इथं काम होतं. कलर काय प्रिंट, हां प्रिंट काढायची होती यांना. ही शाळा होती, आता बांधलेली आहे. पहिला कौलारूची शाळा होती यांची, लहानपणची शाळा धायरीमधली. धायरीमध्ये राहत होते. जाता जाता शाळा दिसली, म्हटलं चला यांची शाळा दाखवावी. आजकाल लोक नॅचरलकडे वळायला लागले हो की नाही. जेवढं नॅचरल हे करता येईल तेवढं. भेसळ खूप आहे ना आजकाल. चला आता हे पुलाकडनं जावं लागेल आपल्याला. पुलाकडनं जावं लागेल ना, उजव्या साईडला टर्न व्हावं लागेल. अवंतिका कुर्ती हाऊस नाही कुठलं होतं बाई. आपल्याला इथूनच वळावं लागलं असतं. पुढे 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 पुढे. होती बघा तुम्ही राणी बोलले नाही म्हणून राणी नाही. तुला घ्यायचं नको नको मला काहीच नको आहे. सासूबाईंना घेतलेत ते तीन गाऊन घेतलेले आहेत. परकर घ्यायचे काय ते तिलाच ठेवायचं आणि घरी आता तिला 5-6 आहेत. एक तुम्ही घ्या. बघा हा एक कलर आहे. हा पण छान वाटतो. कुर्ती हाऊसमधनं घेतले, कुर्ती पण घेतले आणि सासूबाईनं गाऊन पण घेतले. माझी काही गरज नव्हती कुर्ती घ्यायची, पण कमी रेटमध्ये होते त्याच्यामुळे घेतले. चला आता निघतो घरी. मन राहावे ना नाही जास्त. घे 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 काय बाबा. काय नाव आहे बाई, सँडविच कल्चर. तिथे खाऊया सँडविच. इथे थांबलोत आम्ही सँडविच खाण्यासाठी. आज वेगळं खाऊ म्हटलं काहीतरी. तर बघा आता सँडविच खायचं आहे आम्हाला. घेतो प्लेन चीज ग्रिल. सगळ्यांनी चष्मा आणला जाऊन आणि आता वाट बघत बसलं सँडविच. नाव बघा ते पहा सँडविच. हे बॉम्बेचं असणार आहे काय, चीजवाले हे.
हे बॉम्बेच असणार ना? नाही का, हे बॉम्बेच आहे. हे बॉम्बे वाटतं, बटाट्याची भाजीवालं बॉम्बेच आहे हे. बॉम्बे ग्रिल सँडविच आणि हे व्हेज सँडविच आहे. हे व्हेज चीज सँडविच आहे. बघा कसं आहे नुसतं. हे दुकान नवीनच झालेलं आहे. चला आता निघालं बघा सगळे खरेदी करून. गाऊन घेतला सगळं. आणि हे बघा निघताना काय झालं, इलेक्ट्रिक पावडर पण घेतली. लसिकाला बरं नाही अजून, पायाला येतात गोळे, पाय दुखतात वाटतं. आणि आता थोडा अशक्तपणा, विकनेस आणवतोय म्हणून घेतली आहे पावडर. आता बघा घरी आलोत आम्ही. आता रसिकाकडे जाऊन आले मी, तिला बरं नाही म्हणून. तिला इलेक्ट्रिक पावडर घेतली होती ती देऊन आले. आणि बघा कुठे गेले त्यांचे सासूबाईंचे दाखवून. हे बघा मी सासूबाईंचे गाऊन परकर दाखवते ना. पहिलं पडल्यात गावने 3 गाऊन आणलेत, 2 परकर आणलेत. बघत झालं. बरं झालं ना, आता घाण करायला मोकळे. सोनाने फाटक्या गावने लावली. तिला एक गावन घेता नाही. तसं काहीत का कलर, गुलबक्षी कलर एक आहे आणि एक आहे चॉकलेटी आणि एक आहे असा. हां, आणि असे 2 परकर आहेत. उपयोग नाही, हो की नाही? त्यांना साडी घेणे उपयोग नाही, तर आपलं म्हटलं गाऊन आणि परकर ठीक आहे. गाऊन घालतात, साडीपेक्षा गाऊन बरं आहे. कसं एकच वापरूया आणि बाकीचे ठेवून टाकूया, मग बाकीचे होतील कुठं जायला. हां, जे आहे ते संपून टाकू. चला, काकूंची ही ओवाळणी झाली दिवाळीची. मुला चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.